आणि बाकी ठिकाणी टोटल लॉस होई झाले आणि बऱ्याच ठिकाणी आपलं शेतकरी परिवारनं ज्या भाऊ आहेत त्याशी आत्महत्या पण व्हायलेत। तरी राज्य सरकारला हेच सांगास परत परत बोलायला नको लावा, कारण तुम्हीच आश्वासन दिलेत आणि त्या पुरं करा। कारण शेतकरीले खूप काय असं सामना करणं पडेल या वर्षीले, दरवर्षीला ते करसच, पण या वर्षीले एकदम भयावह परिस्थिती आहे। कोणताच जिल्हामा पिके व्यवस्थित नाहीत, नुकसान खूप होई झाले। बाकी ठिकाणी ते डायरेक्ट जी जमीन आहे आपला परिवार शेतकरी परिवार ती बी राहायला नाहीये। तरी मी आपल्या सरकारला हेच सांगतो, तुम्ही जे आश्वासन दिले त्या लवकरात लवकर पुरं करा आणि काय पुल्ली पंचवार्षिकने वाट नको पहा। ते तुम्ही आईज पंचवार्षिकले तुम्ही आश्वासन दिले ना, आईज पंचवार्षिकले पुरं करा। आपला खानदेशात शेतकरी दिन भावी सांगणार, सगळं शेतकरी परिवारना थ्रू सांगणार ना आपल्या सरकारले। आणि अजित पवार साहेब तुमले फक्त मला दोनच शब्द सांगणार, तुम्ही एक आपला भावनी विचार होतं तुमले ते तुम्ही पीक कर्ज सूट करा भाऊ असं, तर तुम्ही बोलणार तर सगळं सोंग करता येतं, पण पैशांचं सोंग करता येत नाही। अगदी बरोबर आहे तुमनं म्हणणं, ते काही चुकीनं नाहीये, पण सोंग पैसा असणं करता येत नाही। पण तुम्ही ना आश्वासन दिले आणि त्याच आश्वासनावर आपला परिवार आशाधरी बटेले, असं नको बोला। कारण आपलाच एक एक मतदान आपला शेतकरी परिवाराने सगळं परिवाराने करेले आणि तो जो शेतकरी परिवार मधला जो सदस्य आणि सगळंच आपलं जे परिवार आहे ते तुमले काहीतरी अपेक्षा थ्रू निवाडाना प्रयत्न करस। कारण आपला नेता जेव्हानंतर आपला असं कामे होतीन भाऊ, मी जो लोक तुम्ही आश्वासन पूर्ण करून तो आम्ही बोलतच राहतो। तरी सगळं आपलं शेतकरी परिवार ले ऐस सांगस आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सरकारपर्यंत जाल जुजे। तरी एवढंच आपलं बोलणं आहे। जय जवान जय किसान जय खानदेश, राम राम मंडळी।